हॅलो, गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून. ठीक आहे, सुरू करायचं आजचं सेशन मग. की आधीचे जे व्हिडिओज आहे ते वेगवेगळ्या नावाने सेव्ह केलेले आहेत, त्यामुळे एकदा फक्त चेक करा प्लेलिस्ट, तसं मग व्हिडिओ भेटून जातील. सगळे कव्हर केलेले आहेत आपण. टॉपिक हिमालयाचा पण आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे, सो पटकन 5 मिनिटात सांगायचं की लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण काय कव्हर केलेले आहेत टॉपिक पटकन सांगायचं आहे. ऑनलाईन वाल्यांनी पण लास्ट लेक्चर मध्ये काय कव्हर केलं आपण. ठीक आहे, प्राकृतिक महाराष्ट्र कव्हर केला. प्राकृतिक महाराष्ट्राचे 3 पार्ट पाहिले आपण. ठीक आहे, प्राकृतिक महाराष्ट्राचे 3 पार्ट पाहिले. कोकण, त्याच्यानंतर सह्याद्री आणि दख्खनचे पठार. त्याच्यावरचे PYQ सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आय होप सो हे सगळं तुम्ही रिवाइज केलेलं असेल. प्राकृतिक भारत आणि प्राकृतिक महाराष्ट्र दोन्हीही रिवाइज केलेलं असेल. केलंय सर्वांनी? येस, सर्वांनी रिवाइज केलेलं आहे का? ठीक आहे, त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलेला खडक प्रणाली. खडक प्रणाली. ठीक आहे, खडक प्रणाली आणि त्यालाच जोडून आपण पाहणार आहोत मृदा संपत्ती. ठीक आहे, जी खडक प्रणालीचा पुढचा भाग येईल. ठीक आहे, याच्यावरती दरवर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन प्रिलिम्स आणि मेन्सला दोघांवरती येतात. एक तर खनिज खडक संपत्ती, खडक प्रणाली किंवा मग मृदा संपत्ती. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण खडक प्रणाली पाहणार आहे. काल लास्टच्या लेक्चरला आपण खडक प्रणालीला सुरुवात केली होती. त्यात मी सांगितलं होतं 3 प्रकारचे खडक जे मूळ खडक निर्मितीनुसार पडतात. तर पहिला आहे अग्निजन्य, ज्यालाच इग्नियस रॉक बोलतात. इग्नियस रॉक. त्याच्यानंतर आपण पाहिलेला गाळाचा खडक, ज्याला स्तरित खडक बोलतात. स्तरित खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे, आणि 3 नंबरला सांगितलेला रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. ठीक आहे, खडक प्रणाली जर समजली तर खडक प्रणालीवरतीच पुढचा टॉपिक डिपेंड आहे मृदा संपत्ती, आणि त्याच्यावरती पुन्हा डिपेंड आहे खडक प्रणालीवरतीच खनिज संपत्ती. ठीक आहे, त्यामुळे खडक प्रणाली जर व्यवस्थित समजली तर त्याच्यानंतर आपले 2 टॉपिक इझी होतात, मृदा संपत्ती आणि खनिज संपत्ती. ठीक आहे, काही डाऊट? ठीक आहे, ठीक आहे, खडक संपत्ती पाहायची आपल्याला. तर खडक म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा अंतर्गत भागात आढळणारे 1 किंवा अधिक खनिजांचे मिश्रण असलेले घन पदार्थ म्हणजे खडक. डेफिनेशन काय आयोग विचारणार नाही. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायची की पृथ्वीच्या अंतर्गत भागात किंवा पृष्ठभागावर, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या आतमध्ये जे काही 1 किंवा अधिक खनिजांचं मिश्रण सापडतं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ते जे काही खनिजांचं घन मिश्रण असेल तर त्याला आपण खडक बोलतो. ठीक आहे, आता पृथ्वीची भूपृष्ठ रचना ही खडकांपासून बनलेली आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा जो भूपृष्ठ आहे तो खडकांपासूनच बनलेला
आहे. खडकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पेट्रोलॉजी म्हणतात. PYQ. ठीक आहे. क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी म्हणजे काय किंवा खडकांचा अभ्यास करतो ते शास्त्र जे आहे तर त्याला काय बोलतात, तर त्याला पेट्रोलॉजी बोलतात. पेट्रा म्हणजे खडक आणि पेट्रोलॉजी, लॉजी म्हणजे अभ्यास, तर पेट्रोलॉजी म्हणजे खडकांचा अभ्यास करणारे शास्त्र. डेली 1.5 ते 3.5 लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर असेल 1.5 ते 3.5. ठीक आहे. पेट्रोलॉजी म्हणजे काय, खडकांचा अभ्यास करणारं शास्त्र. आपण पाहिलं खडकांचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे निर्मितीनुसार खडकांचे प्रकार पडतात. कसे, निर्मितीनुसार. ठीक आहे. निर्मितीनुसार खडकांचे 3 प्रकार पडतात. पहिला सांगितला अग्निजन्य खडक. ठीक आहे. अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक. त्याच्यानंतर स्तरित खडक किंवा गाळाचा खडक किंवा त्यालाच बोलतात जलजन्य खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक. आणि तिसरा टाइप आहे रूपांतरित खडक. रूपांतरित म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. ठीक आहे. सो 3 मुख्य प्रकार पडतात खडकांचे. एक आहे अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक. दुसरा स्तरित खडक म्हणजे गाळाचे खडक किंवा त्यालाच जलजन्य खडक बोलतात. 3ही नावं लक्षात ठेवायची आहे. ऑप्शन मध्ये मे बी फक्त स्तरित खडक देतील, गाळाचा खडक देतील किंवा मग जलजन्य खडक देतील. त्यामुळे 3ही नावं जी आहेत ती लक्षात ठेवायची आहे. आणि तिसरा टाइप आहे रूपांतरित खडक किंवा मेटामॉर्फिक खडक. ठीक आहे. एवढं कळालं. स्लाइडवरचं लक्षात ठेवायचं की खडकाचं फक्त पेट्रोलॉजी म्हणजे काय आणि 3 टाइप कोणते आहेत. नेक्स्ट अग्निजन्य खडक. मी कालच्या लेक्चरला पण सांगितलं होतं अग्निजन्य खडक म्हणजे काय. अग्निजन्य खडक म्हणजे याला प्राथमिक खडक बोलतात. का बोलतात प्राथमिक, तर सुरुवातीला लाव्हा रस किंवा शिलारस जे आहे तर त्याच्यापासून हा खडक तयार होतो, त्यामुळे त्याला काय बोललं जातं, प्राथमिक खडक. त्याची निर्मिती कशी झाली आहे, वितळलेल्या खडक द्रव्याला मॅग्मा म्हणतात. ठीक आहे. भूपृष्ठाखाली जो काही ज्यावेळेस ज्वालामुखी होतो, ठीक आहे, काही खडक जो काही शिलारस आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आतमध्ये साठतो, तर काही वरती येऊन, ठीक आहे, वरती येऊन असा साठला जातो, वरती येऊन थंड होतो. जर हा शिलारस भूपृष्ठाखाली म्हणजे पृथ्वीच्या आतमध्येच थंड झाला तर त्याला बोललं जातं मॅग्मा. ठीक आहे. आणि हा शिलारस जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन थंड झाला, वरती येऊन थंड झाला, तर त्याला बोलतात लावा. ठीक आहे. मॅग्मा आणि लावा. मॅग्मा म्हणजे जो पृथ्वीच्या आतमध्येच थंड होतो शिलारस, तो झाला मॅग्मा. आणि जो पृष्ठभागावर येऊन थंड होतो त्याला बोलतात लावा. ठीक आहे. हा झाला लावा. ठीक आहे. मग मॅग्मा किंवा लावा थंड होऊन घन बनतो म्हणजेच सॉलिड बनतो. सॉलिड. ठीक आहे. ठीक आहे. मॅग्मा किंवा लावा ज्यावेळेस थंड होतो त्यावेळेस सॉलिड ह्याच्यात तो लिक्विड मधून सॉलिड मध्ये ट्रान्सफॉर्म होतो आणि त्यालाच अग्निजन्य खडक म्हणतात. ठीक आहे. सो अग्निजन्य खडक कसा तयार झाला की ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली होतात त्यावेळेस शिलारस भूपृष्ठावरती येतो आणि थंड होतो किंवा भूपृष्ठाखालीच थंड होतो. आणि ज्यावेळेस ते थंड होतात तर त्यांचं रूपांतर लिक्विड मधून सॉलिड मध्ये होतो आणि तो खडक तयार होतो, त्याला इग्नियस रॉक किंवा अग्निजन्य खडक म्हणतात. ठीक आहे. त्याला काय बोललं जातं, अग्निजन्य खडक. मग ह्याच्यावरून अग्निजन्य खडकाचे जे आहेत तर 2 टाइप पडतात. एक आहे उपप्रकार पडतात 2. ठीक आहे. पहिला आहे अंतर्गत अग्निजन्य खडक आणि दुसरा आहे बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. ठीक आहे. तर पहिला अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणजेच इंट्रुसिव्ह किंवा प्लुटॉनिक रॉक बोलतात. ठीक आहे. अंतर्गत म्हणजे काय, जो आतमध्येच थंड झालेला आहे लावा.
जो लावा आतमध्येच थंड झालेला आहे. ठीक आहे. मॅग्मा भूपृष्ठाखालीच थंड होतो. मी आधी सांगितलं की मॅग्मा जर भूपृष्ठाखालीच थंड झाला तर त्याला काय बोलणार? अंतर्गत अग्निजन्य खडक. ओके, अंतर्गत अग्निजन्य खडक. मग हा अंतर्गत अग्निजन्य खडक आतमध्ये येऊन काय सांगितलं? मॅग्मा भूपृष्ठाखाली थंड होतो आणि थंड होण्यास याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे याच्यात मोठे स्फटिक किंवा क्रिस्टल्स तयार होत नाही. याची उदाहरणं आहेत ग्रॅनाइट आणि गॅब्रो. ठीक आहे. आधी सांगितलं होतं ज्यावेळेस लावा रस पृथ्वीच्या आतमध्येच थंड होईल, ठीक आहे, पृथ्वीच्या आतमध्येच थंड होईल त्यावेळेस त्याचं ग्रॅनाइट मध्ये रूपांतर होईल किंवा गॅब्रो बोललं जातं. लेट झालं. ठीक आहे. ठीक आहे. अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणजे ज्यावेळेस मॅग्मा भूपृष्ठाखाली थंड होतो, तो ज्यावेळेस थंड होतो तर त्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मोठे स्फटिक किंवा क्रिस्टल्स त्या रॉक मध्ये तयार होतात, खडकामध्ये. त्याचं उदाहरण आहे ग्रॅनाइट आणि गॅब्रो. लक्षात ठेवायचं ग्रॅनाइट हा अंतर्गत अग्निजन्य खडक आहे आणि गॅब्रो सुद्धा. ठीक आहे. त्याच्यावरती लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं ग्रॅनाइट आणि गॅब्रो. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा प्रकार आहे बाह्य किंवा ज्वालामुखीय अग्निजन्य खडक. म्हणजेच ज्यावेळेस लावा रस पृथ्वीच्या भूपृष्ठावरती येऊन थंड होईल त्यावेळेस त्याला बोलणार आपण बाह्य किंवा ज्वालामुखीय अग्निजन्य खडक, म्हणजेच एक्सट्रुझिव्ह किंवा व्होल्कॅनिक रॉक. ठीक आहे. लावा भूपृष्ठावर येऊन पटकन थंड होतो. ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस थंड होण्यास त्याला कमी वेळ लागतो आणि त्यामुळे हा अच्छिद्र खडक तयार होतो. याचं उदाहरण आहे बेसाल्ट. बेसाल्ट कुठे आढळतो? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बेसाल्ट खडक आढळतो? का बेसाल्ट का आढळतो त्या ठिकाणी? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झालेली आहे? तिथे बेसाल्ट खडक का आढळतो? प्राकृतिक महाराष्ट्र शिकताना सांगितलं होतं ज्यावेळेस भारताची प्लेट वरती सरकत होती त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतल्या रियुनियन हॉटस्पॉट या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत होता आणि त्याच्या प्रभावाखाली आपली भारतीय प्लेट आणि महाराष्ट्राचा दख्खन पठार जे आलंय ते आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय सापडतो? बेसाल्ट म्हणजेच अग्निजन्य खडक सापडतो. हा बेसाल्ट कसा आहे? बाह्य अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे. सो वैशिष्ट्य काय त्याची? बेसाल्ट. ठीक आहे. आणि डेक्कन पठाराचा मुख्य खडक किंवा दख्खनच्या पठाराचा मुख्य खडक कोणता आहे? यस, बेसाल्ट. बरोबर. 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याच्यामुळे डेक्कन ट्रॅप्स फॉर्म झाले. बरोबर. एवढं समजलं? मग लक्षात ठेवायचं बेसाल्ट आणि ग्रॅनाइट मध्ये फरक काय? बेसाल्ट हा भूपृष्ठावरती येऊन थंड झालेला लावा रसापासून तयार होतो, तर ग्रॅनाइट हा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात थंड होऊन तयार झालेला अग्निजन्य खडक आहे. दोन्ही पण अग्निजन्य खडकच आहेत. ठीक आहे. एवढं समजलं? नाही, ही पीपीटी देईल. सो हा बेसाल्ट आहे. ठीक आहे. किंवा इग्नियस रॉक किंवा अग्निजन्य खडक. ह्याच्यात क्रिस्टल्स दिसतात का? आपल्याला नाही दिसत आहे. स्फटिक दिसत नाहीये. हा अच्छिद्र स्वरूपाचा आहे. बेसाल्ट म्हणता येईल किंवा अग्निजन्य खडक. ठीक आहे. नेक्स्ट पहिला टाइप कळाला का? अग्निजन्य खडक क्लिअर आहे का? अग्निजन्य खडक क्लिअर आहे का? ऑनलाईन अग्निजन्य खडक म्हणजे काय आणि पुढचा टाइप. अग्निजन्य खडकाचे 2 टाइप. अग्निजन्य खडक म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होणारा खडक. त्याचे 2 टाइप पडतात, एक अंतर्गत आणि एक बाह्य.
अंतर्गत म्हणजे जो आतमध्येच थंड होतो लावा त्यावेळेस, त्याचं उदाहरण ग्रॅनाइट. आणि जो बाहेर येऊन थंड होतो तो झाला बेसाल्ट. ठीक आहे, एवढंच. क्लिअर. नेक्स्ट दुसरा टाईप पाहायचा आहे स्तरित खडक. स्तरित खडक त्यालाच म्हणतात जलजन्य खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक किंवा त्याला गाळाचा खडक म्हणतात. गाळाचा खडक. ठीक आहे. सो स्तरित खडक, त्याच्यानंतर जलजन्य खडक आणि काय गाळाचा खडक. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये स्तरित खडक म्हणजे काय, तर नदी, हिमनदी, वारा या कारकामुळे खडकांचे अपक्षरण होते. म्हणजे काय, जो मूळ खडक आहे आपला कोणता, अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक याच्यावरती ज्यावेळेस वारा, नदी असेल, हिमनदी, वारा यांचा प्रभाव होईल तर त्या खडकाचं अपक्षरण होईल म्हणजे झीज होईल. ठीक आहे. माती वगैरे, वाळू, गोटे अशा प्रकारे मोठा खडक जो आहे तो झीज होऊन त्याचे छोटे छोटे कण तयार होतील आणि त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जाऊन सखल भागात या गाळाचे थरावर थर साचतात व वरच्या थराचा खालच्या थरावर प्रचंड दाब पडून स्तरित किंवा गाळाचे खडक निर्माण होतात. ठीक आहे. काय झालं, स्तरित किंवा गाळाचे खडक का बोलतात. ठीक आहे. पहिलं लक्षात ठेवायचं, हा रॉक आहे, मेन मोठा खडक आहे. सपोज हा मोठा खडक आहे. ठीक आहे. याच्यावरून ज्यावेळेस एखादी नदी वाहेल, ठीक आहे, ही नदी या भागात त्या खडकाचं क्षरण करेल किंवा झीज करेल आणि त्यामुळे हे एका ठिकाणी येऊन या ठिकाणी असे साचतील आणि त्यामुळे हे स्तरित खडक असे पट्टे निर्माण होतात एकमेकांवरती प्रेशरमुळे. त्यामुळे त्याला काय बोलतात, स्तरित खडक किंवा गाळापासून तयार झालेला गाळाचा खडक. ठीक आहे. सो डेफिनेशन लक्षात घ्या फक्त. नदी, हिमनदी, वारा या कारकामुळे खडकांचं अपक्षरण होतं म्हणजे झीज होती मोठ्या खडकाची आणि त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जाऊन सखल भागात या गाळाचे थरावरती थर साचतात व वरच्या थराचा खालच्या थरावरती प्रचंड दाब पडून काय होतं, स्तरित किंवा गाळाचे खडक निर्माण होतात. ठीक आहे. निर्मिती काय आली यांची कशी, याची निर्मिती काय आली कशी होती, तर जो मूळ रॉक आहे, मूळ खडक आहे अग्निजन्य खडक, तर याच्यावर ज्यावेळेस नदी, हिमनदी, वारा यांचा प्रभाव होईल त्यावेळेस त्यांची झीज होईल आणि त्याच्यापासून त्या खडकाचे एकमेकांवरती असे थर तयार होतील आणि त्याला स्तरित खडक किंवा गाळाचे खडक असं म्हणतो. या गाळाच्या खडकात आपल्याला मृत प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष गाडलेले सापडतात. त्यामुळे या खडकात काय सापडतं आपल्याला, जीवाश्म. अग्निजन्य खडकात जीवाश्म सापडतं का, का नाही सापडत, अग्निजन्य खडकात आपल्याला जीवाश्म सापडत नाही कारण ज्वालामुखीमुळे इतकं जास्त टेम्परेचर असतं की त्यामध्ये जीवाश्म टिकत नाही. ठीक आहे. परंतु स्तरित खडकामध्ये काय होतं, मृत प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष गाडलेले सापडतात आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यात जीवाश्म सापडतं. जीवाश्म सापडतं म्हणजे याच्यात कोणकोणती खनिज आपल्याला सापडू शकतात. जीवाश्म आहे, जीवाश्मापासून कोणती खनिज आपल्याला समजतात, मिळतात, कोळसा आणि पेट्रोलियम. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कोळसा, पेट्रोलियम हे आपल्याला कोणत्या ह्याच्यात सापडतं किंवा नॅचरल गॅस असेल, नैसर्गिक वायू, नैसर्गिक वायू, तर हे कोणत्या खडकांमध्ये सापडतील आपल्याला, तर स्तरित खडक किंवा जलजन्य खडक किंवा सेडिमेंटरी रॉक याच्यामध्ये आपल्याला मग कोळसा सापडेल, पेट्रोलियम सापडेल आणि नैसर्गिक वायू सापडेल. आता याची वैशिष्ट्य काय, स्तरित खडकाची वैशिष्ट्य काय आहेत, पहिलं की हा स्तरांमध्ये आढळतो,
त्यामुळेच त्याचं नाव काय आहे, स्तरित खडक. एकावर एक येऊन गाळाचे थर साचले जातात आणि मग स्तरित खडक तयार होतो. एक मिनिट. हा काय आहे, स्तरांमध्ये आढळतो. पहिलं वैशिष्ट्य आहे गाळाचा खडक किंवा स्तरित खडकाचं. सेकंड, फॉसिल्स किंवा याच्यामध्ये काय आढळतात, जीवाश्म आढळतात. नेक्स्ट, हा तुलनेने मऊ असतो, म्हणजे ठिसूळ असतो, खूप लवकर तयार, कारण झीज होऊन तो तयार झालेला असतो, वेगवेगळे खडक एकत्र येऊन तयार झालेला असतो, त्यामुळे तो मऊ असतो किंवा ठिसूळ असतो, लवकर तुकडे होतात. पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यास उपयुक्त. का पृथ्वीचा अभ्यास करण्यास उपयुक्त? कारण ह्याच्यात काय सापडतात, फॉसिल्स किंवा जीवाश्म, डायनोसॉर्सचे फॉसिल्स चांगाडा सापडला ह्याच्यात, तर याच्यावरून आपल्याला स्टडी करता येत. असं जुने जीवाश्म किंवा फॉसिल्सचे अवशेष सापडतात ह्या खडकांमध्ये, त्यामुळे त्याचा वापर कशासाठी केला जातो, पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त. वैशिष्ट्य लक्षात ठेवायची, पुन्हा एकदा रिवाइज करू. ठीक आहे. स्तरित खडकांची वैशिष्ट्य काय, एक स्तरांमध्ये आढळतात, दुसरं त्यांच्यामध्ये जीवाश्म आढळतात आणि तुलनेने मऊ असतात आणि पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, एवढं क्लिअर. फक्त फॉर्म कसे झाले, तयार कसे झाले स्तरित खडक ते लक्षात ठेवायचंय. बेस त्याचा आहे अग्निजन्य खडकच आहे, परंतु अग्निजन्य खडकाचं काय होत आहे, अपक्षय होऊन हा तयार झालेला आहे. नेक्स्ट, आता या खडकात 99% वाटा हा शेल, चून खडक आणि वालुकाश्मचा आहे. ठीक आहे. शेल म्हणजे एक प्रकारचा आपलं मिथेनचे जे गॅस असतात, तो गॅस ज्यावेळेस दगडांमध्ये साठला जातो तर त्याला शेल बोलतात. ठीक आहे. शेल, चून खडक या जास्तीत जास्त वाटा यांचा आहे. नेक्स्ट, या खडकात सांगितलं कोळसा, सोने आणि पेट्रोलियम इत्यादी खनिजे सापडतात. कारण का, त्याच्यात काय सापडतं, जीवाश्म, आणि ज्या खडकात जीवाश्म सापडतं त्याच ठिकाणी आपल्याला कोळसा, सोने आणि पेट्रोलियम सापडतं. नेक्स्ट, स्तरित खडकाचे प्रकार पडतात. पुन्हा पहिला, जो रासायनिक प्रक्रियेने निर्माण झालाय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जिप्सम, रासायनिक प्रक्रिया म्हणजे काय, की ज्यावेळेस सपोज नद्या ज्यावेळेस पर्वतावरती वाहून जातात, पर्वतावरून वाहतात, त्यावेळेस क्षरण करून त्याच्यातले जे केमिकल्स असतात ह्या रॉक किंवा खडकातले, तर त्याचं विघटन होऊन या ठिकाणी ते केमिकल सापडतात. तर तो झाला, मग त्याच्यापासून ही झाली मग रासायनिक प्रक्रिया. जसं की नद्या ज्यावेळेस वाहतात तर खडकातलं सोडियम आणि कॅल्शियम, ठीक आहे, वाहून नेतात आणि ते ज्यावेळेस नद्या वाहून आणलेलं समुद्राच्या ह्याच्याशी सापडतं आपल्याला मिठागर, तर त्या ठिकाणी NaCl म्हणजेच मीठ तयार होतं. तर तो एक प्रकारचा कसा आहे, गाळाचा खडक किंवा स्तरित खडक आहे NaCl सुद्धा. सो रासायनिक प्रक्रियेने ज्यावेळेस खडकाचं विघटन होऊन ते खडक पुन्हा एकत्र येतात तर त्याला रासायनिक प्रक्रियेने निर्माण झालेला स्तरित खडक बोलतात. उदाहरण जिप्सम असेल, क्षार म्हणजे सांगितलं NaCl असेल म्हणजेच मीठ, किंवा MgCl असतील. ठीक आहे. सो अशा प्रकारचे क्षार. त्याच्यानंतर लोह, आयर्न ओर. ठीक आहे. ठीक आहे. तर हे झाले रासायनिक प्रक्रियेने तयार झालेले स्तरित खडक. त्याच्यानंतर जैविक प्रक्रियेने म्हणजेच खनिज तेल, कोळसा किंवा चुनखडी, खडू हे झालं जैविक प्रक्रियेने तयार. आणि यांत्रिक प्रक्रियेने म्हणजेच मेकॅनिकल फोर्समुळे, म्हणजे मेकॅनिकली ज्यावेळेस दोन खडक तुटतील आणि नंतर एकत्र येतील, ठीक आहे, तर ते झालं वालुकाश्म. एवढं क्लिअर समजलं स्तरित खडक म्हणजे काय? क्लिअर? ऑनलाईन स्तरित खडक म्हणजे काय, स्तरित खडकाची काय काय वैशिष्ट्य आणि स्तरित खडकाचे एक्झाम्पल काय, समजताय? काही प्रॉब्लेम? नाही समजलं? दोघांमधला फरक कळाला का, की अग्निजन्य खडक म्हणजे काय आणि
स्तरित खडक म्हणजे काय? अग्निजन्य खडक म्हणजे मूळ खडक. हा तयार झाला समजा, मग ह्याच्यावरती एकदा वारा आला, ठीक आहे, वाऱ्याने काय होईल, ह्याची झीज होईल, ह्याचे कण खाली पडतील, इथे गोळा होतील, ठीक आहे, झाले. हे कण काही दिवसांनी काय होतील, पाऊस वगैरे आला तर कॉम्पॅक्ट होऊन एकत्र येतील, ठीक आहे, आणि त्याचा खडक तयार होईल. खूप वर्षानंतर असंच पुन्हा मोठं 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 होऊन एकावरती एक यांचे असे थर तयार होतील. ह्या दगडाची त्यावेळेस झीज होईल, असा झीज होऊन हा असा झाला, परंतु या ठिकाणी त्याचे कण एकत्र येऊन पुन्हा त्यांचा खडक तयार झाला, तर याला स्तरित खडक बोलतात. तर हा कसा झाला, मेकॅनिकल यांत्रिक प्रक्रियेने. म्हणजे काय, तर एकत्र आले, त्यांच्यावरती प्रेशर आला आणि त्यामुळे त्यांचे स्तर तयार झाले. ज्यावेळेस नदीचं पाणी वाहतं, नदीच्या खाली जो हा असेल खडक असेल, तर नदी वाहताना त्याच्यातले जे काही केमिकल्स आहे ते पण वाहून घेऊन जाते आणि ते समुद्राच्या एका ठिकाणी साठवले जातात, ठीक आहे. या ठिकाणी साठवले तर मग आपल्याला या ठिकाणी मीठ म्हणजे NaCl सो असे खडक भेटतात, तर त्याला सेडिमेंटरी रॉक म्हणजे स्तरित खडक बोलतात, ठीक आहे. आणि तशाच पद्धतीने मग हिम नदीचं पण. मग ह्याच्यात काय आहे की याच्यामध्ये आपल्याला जीवाश्म सापडतील. म्हणजे आता नदीचं पाणी वाहतंय, त्याच्यात मासे वनस्पती वाहून जाणार, ते गाडले जाणार, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जीवाश्म सापडतात आणि जीवाश्मापासूनच कोळसा, सोने आणि पेट्रोलियम भेटतं, ठीक आहे. मग ही रासायनिक प्रक्रिया झाली किंवा जैविक प्रक्रिया झाली. अशा 3 पद्धतीने स्तरित खडक तयार होतात आणि याची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची, स्तरांमध्ये आढळतात कारण की एकावर एक साठले जातात, त्यामुळे स्तर तयार होतात. दुसरा, फॉसिल्स किंवा जीवाश्म सापडतात, तुलनेने मऊ असतात आणि येस, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सोपा आहे, एकदा वाचल्यावरती समजून जाईल. हा झाला सेडिमेंटरी रॉक, ठीक आहे. सेडिमेंटरी बघा, वेगवेगळे पार्ट, वेगवेगळे तुकडे एकत्र आलेत, हे कण एकत्र आलेत हे, आणि ते ज्यावेळेस प्रेशरने एकत्र झाले त्याचा खडक तयार झाला, तर हा सेडिमेंटरी रॉक झाला. वरती जर पाहिलं आपण अग्निजन्य खडक, हा सरळ एकसाथ खडक होता, ठीक आहे. याचे ज्यावेळेस तुकडे होतील, लहान 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 तुकडे होऊन ज्यावेळेस ते एकत्र येतील, वेगवेगळ्या प्रकारचे रॉक बघा, वेगवेगळ्या रंग आहे त्यांच्यामध्ये, आणि हे तुकडे ज्यावेळेस एकत्र आले तर त्याच्यापासून काय तयार झालंय, स्तरित खडक किंवा गाळाचा खडक बोलतात, ठीक आहे. समजला हा कसा आहे, डायग्राम बघून घ्या म्हणजे कळेल की वेगवेगळे हे एकत्र येऊन तयार झालंय, कॉम्पॅक्ट होऊन तयार झालेला आहे. तिसरा टाईप आहे रूपांतरित खडक, ठीक आहे. रूपांतरित खडक म्हणजे काय, तर मूळ खडकांची मोडतोड न होता अग्निजन्य व जलजन्य खडकावर अंतर्गत व बहिर्गत शक्तीमुळे मूळ संरचनेत गुणधर्मात बदल होऊन वेगळ्या रचनेचा व गुणधर्माचा खडक तयार होतो आणि त्या खडकाला रूपांतरित खडक म्हणतात. म्हणजे काय, तर जो काही अग्निजन्य खडक आहे, अग्निजन्य खडक, आणि दुसरा कोणता सांगितला, गाळाचा खडक, गाळाचा खडक किंवा स्तरित खडक, यांच्यावरती ज्यावेळेस दाब, खूप जास्त दाब पडेल किंवा यांचं तापमान अचानकपणे वाढलं जाईल, ठीक आहे. म्हणजेच काय, अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती, म्हणजेच दाब आणि तापमान हे वाढल्यामुळे यांच्या मूळ संरचनेत, ओरिजिनल जे आहेत तर त्यांच्या गुणधर्मात बदल होतात, ठीक आहे. या दाब आणि तापमानामुळे त्यांचे गुणधर्म बदलतात आणि त्यांची रचना बदलते, ठीक आहे. आणि तो कन्वर्ट होतो रूपांतरित खडकात, त्याला त्यामुळे रूपांतर होतं, त्यामुळे रूपांतरित बोलतात. म्हणजे काय की ओरिजिनल जो खडक आहे, ठीक आहे, ओरिजिनल खडक आहे त्याच्यावरती ज्यावेळेस, ठीक आहे, अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती म्हणजे तेच दाब आणि तापमान, ठीक आहे. दाब, बाहेरून एखाद्या खडकावरती आणखी एक खडक आला, ठीक आहे, प्रेशर आलं, ठीक आहे, तर हा दाब, जो पट्टा आहे तो खाली जाईल आणि इथे लेयर्स मध्ये रॉक तयार होईल,
ठीक आहे, अजून टेम्परेचर त्याचं वाढेल दाब वाढल्यामुळे. ठीक आहे, अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजेच दाब आणि तापमान. दाब आणि तापमान. ठीक आहे, तापमान म्हणजे काय, ज्वालामुखी झाला. ठीक आहे, ज्वालामुखी झाला या ठिकाणी सपोज आतल्या आत, तर या ठिकाणी तापमान वाढेल आणि त्यामुळे या शेजारी जो खडक आहे तर त्याच्या जे काही गुणधर्म आहे ते बदलतील. सो प्रेशर बाहेरून येऊ शकतो किंवा आतून सुद्धा. ठीक आहे, तापमान ज्वालामुखीमुळे वाढू शकतं आतमध्ये, तो ज्वालामुखी वरती आला तर वरचा जो खडक आहे त्याचं सुद्धा तापमान वाढेल. ठीक आहे, सो अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीमुळे म्हणजेच दाब आणि तापमान वाढल्यामुळे मूळ संरचनेत म्हणजे त्याच्या काही ज्या प्रॉपर्टीज आहेत ओरिजिनल खडकाच्या त्या बदलतील आणि त्यामुळे जो रॉक किंवा खडक तयार होईल त्याला रूपांतरित खडक म्हणतात. ठीक आहे, मग इथं काय पुन्हा स्फटिकीकरण किंवा पुनर्स्फटिकीकरण झाल्यामुळे या खडकात जीवाश्म आढळत नाही. पुन्हा तेच की ज्वालामुखी टेम्परेचर वाढलं तर जीवाश्म सापडणार नाही ह्याच्यात. ठीक आहे, समजलंय की नाही? पण पुन्हा एकदा सांगू का, समजलंय का ऑनलाईन वाले, समजलं आहे का? समजलं आहे का की पुन्हा एकदा एक्सप्लेन करू? रूपांतरित म्हणजे रूपांतर झालेले स्तरित खडक आणि अग्निजन्य खडक. रूपांतर का होतं तर प्रेशर आणि टेम्परेचर म्हणजे दाब आणि तापमान याच्यामुळे ओरिजिनल खडकाचं रूपांतर होतं, ज्याला आपण बोलतो रूपांतरित खडक. ठीक आहे, ऑनलाईन वाले समजलंय का की पुन्हा एकदा एक्सप्लेन करू? ऑनलाईन वाले समजलं आहे का? क्लिअर? ऑनलाईन वाले पटकन सांगा क्लिअर झालं आहे का? येस. ठीक आहे, मग आता बघा सपोज हा मूळ खडक आहे. ठीक आहे, ग्रॅनाइट. मूळ खडक कोणता आहे? ग्रॅनाइट. ग्रॅनाइट कोणता आहे? ग्रॅनाइट कोणता खडक आहे म्हणजेच कोणता? ग्रॅनाइट मूळ कोणता खडक आहे? ओके, पुन्हा सांगू का? ठीक आहे, फक्त एवढं पाहू त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. ग्रॅनाइट कोणता खडक आहे? अग्निजन्य, रूपांतरित का स्तरित? ग्रॅनाइट कोणता खडक आहे? येस, ग्रॅनाइट अग्निजन्य आहे. ठीक आहे, ग्रॅनाइट वरती ज्यावेळेस प्रेशर म्हणजे दाब किंवा तापमान वाढेल तर ग्रॅनाइटचं रूपांतर होतं निस मध्ये. ठीक आहे, निस. ठीक आहे, निस्ट हा जो खडक आहे त्याच्यात होतं. ठीक आहे, अग्निजन्य खडक आणि त्याचं कुठे झालं मग? रूपांतरित खडकात रूपांतर झालं. कशामुळे? तर दाब आणि तापमान. ठीक आहे, नेक्स्ट गॅब्रो. गॅब्रो कुठला खडक आहे? वरती पाहिलं आपण. गॅब्रो कुठला खडक आहे? गॅब्रो कुठला खडक आहे? ठीक आहे, गॅब्रो हा सुद्धा अग्निजन्य खडक आहे. गॅब्रो हा सुद्धा अंतर्गत अग्निजन्य खडक आहे. ग्रॅनाइट आणि गॅब्रो दोन्ही पण अंतर्गत अग्निजन्य खडक आहे. ज्यावेळेस त्याच्यावरती दाब आणि तापमानाचा प्रभाव होईल त्यावेळेस त्याचं रूपांतर होतं सर्पेंटाईन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट चुनखडी. चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे? अग्निजन्य आहे, स्तरित आहे की रूपांतरित? अग्निजन्य की स्तरित आहे? चुनखडी वरती सांगितलं चुनखडी हा स्तरित खडक आहे. ठीक आहे, चुनखडी स्तरित खडक आहे. ज्यावेळेस चुनखडीवरती दाब आणि तापमान वाढेल तर चुनखडीचं रूपांतर संगमरवर मध्ये होईल आणि संगमरवर कोणता खडक असेल मग? रूपांतरित खडक. ठीक आहे, सो चुनखडी स्तरित खडक, दाब आणि तापमान वाढून त्याचं रूपांतर होतं संगमरवर मध्ये जो आहे रूपांतरित खडक.
त्याच्यानंतर शेल. शेल हा कोणता खडक आहे? स्तरित. ठीक आहे, शेल हा स्तरित खडक आहे. तर शेलचं ज्यावेळेस दाब आणि तापमान वाढेल तर शेलचं रूपांतर कशात होईल? शिस्ट मध्ये. ठीक आहे, शिस्ट मध्ये होईल. आणि शिस्ट हा कसा आहे मग? रूपांतरित खडक. नेक्स्ट कोळसा. कोळसा कोणता खडक आहे? स्तरित. कारण कोळशासाठी काय लागतं? फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म लागतात. आणि जीवाश्म अग्निजन्यमध्ये सापडतात की स्तरित मध्ये सापडतात? यस, स्तरित मध्ये. ठीक आहे, आणि कोळशाचं मग रूपांतर होतं ग्रॅफाइट आणि हिरामध्ये. ज्यावेळेस कोळशावरती प्रचंड दाब तयार होतो तर त्यावेळेस त्याचं रूपांतर ग्रॅफाइट आणि हिरामध्ये होतं. त्यामुळे ग्रॅफाइट आणि हिरा काय आहेत? रूपांतरित खडक. क्लिअर? त्याच्यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो ओरिजिनल असेल, स्तरित खडक असेल, स्तरित खडक किंवा अग्निजन्य खडक, ठीक आहे, अग्निजन्य खडक, ह्या दोन खडकांवरती ज्यावेळेस दाब व तापमान वाढेल, ठीक आहे, लावलं जाईल तर त्याचं होईल रूपांतरित खडकात रूपांतर. रूपांतरित खडक मध्ये रूपांतर होईल. ठीक आहे, म्हणजे ग्रॅनाइट जो अग्निजन्य खडक आहे, ठीक आहे, ग्रॅनाइट अग्निजन्य खडक आहे, त्याचं रूपांतर होतं निस्ट मध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये दाब आणि तापमान वाढेल. नेक्स्ट गॅब्रो. गॅब्रो हा सुद्धा अग्निजन्य खडक आहे. ज्यावेळेस त्याच्यावरती दाब आणि तापमान वाढेल त्याचं रूपांतर सर्पेंटाईन मध्ये होईल. हे विचारलं जातं राज्यसेवेला, PYQ आहे. मूळ खडक आणि रूपांतर खडक. किंवा मग विचारलं जातं संगमरवर हा कशापासून तयार होतो? तर चुनखडीपासून. ठीक आहे, तर चुनखडी स्तरित खडक आहे आणि त्याचं रूपांतर होतं मग संगमरवर मध्ये. शेल हा सुद्धा स्तरित खडक आहे, त्याचं रूपांतर होतं शिस्ट मध्ये. आणि कोळसा हा सुद्धा रूपांतरित खडक आहे, स्तरित खडक आहे, ज्याचं रूपांतर होतं ग्रॅफाइट आणि हिरामध्ये. त्यामुळे ग्रॅफाइट आणि हिरा काय आहेत? रूपांतरित खडक. निस काय? रूपांतरित खडक. सर्पेंटाईन रूपांतरित खडक. संगमरवर रूपांतरित खडक आणि शिस्ट रूपांतरित खडक. क्लिअर? समजलंय का आता? समजलंय का? ठीक आहे, हे विचारलं जातं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की हे कोणते खडक आहेत आणि कशापासून तयार होतात. हा आहे रूपांतरित खडक. प्रेशरमुळे बघा कसे पट्टे तयार झाले त्याच्यात. ठीक आहे, सो हा रूपांतरित खडक. आणि रूपांतरित खडकातच आपल्याला 10 खनिजे सापडतात. खनिजे. ठीक आहे, मेटामॉर्फिक रॉक. एवढं क्लिअर झाले का? 3 क्लिअर झाले का? 3 क्लिअर झाले. अग्निजन्य खडक, स्तरित खडक किंवा गाळाचा खडक आणि रूपांतरित खडक. 3 क्लिअर झाले. आता हे जे खडक आहेत अग्निजन्य खडक, रूपांतरित आणि स्तरित. ठीक आहे, हे काही कॉन्स्टंट आहेत तसेच राहत नाही. यांच्यावरती पृथ्वीच्या आतमध्ये ज्या हालचाली होतात, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल किंवा बाहेर नदी, वारा, हिम नदी यांचं जे कार्य होतं तर त्याच्यामुळे काय होतं? अग्निजन्य खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर होऊ शकतं. रूपांतरित स्तरित मध्ये होऊ शकतं आणि स्तरितचं अग्निजन्यमध्ये किंवा अग्निजन्याचं स्तरित मध्ये, स्तरितचं पुन्हा रूपांतरित मध्ये आणि रूपांतरितचं पुन्हा अग्निजन्य मध्ये. तर ह्याला बोलतात सायकल, रॉक सायकल म्हणजेच खडक प्रणाली. ठीक आहे,
रॉक सायकल, कारण की हे रूपांतर कंटिन्युअसली चालू असतं. हे ट्रान्सफॉर्मेशन अग्निजन्याचं रूपांतरित मध्ये होईल, रूपांतरित स्तरित होईल, स्तरित पुन्हा अग्निजन्य, किंवा पुन्हा उलट पण अग्निजन्याचं स्तरित, स्तरितचं रूपांतरित, रूपांतरितचं अग्निजन्य. ठीक आहे, ह्याला रॉक सायकल बोललं जातं किंवा खडक प्रणाली बोललं जातं. ठीक आहे, क्लिअर एवढं? त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय मग महाराष्ट्राची भूगर्भ रचना. ठीक आहे, महाराष्ट्राची भूगर्भ रचना. तर याच्यामध्ये भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या दख्खन हा अतिप्राचीन भूभाग आहे. आपण पाहिला हा दख्खनचा पठार जो आहे तो सर्वात स्थिर पठार आहे, पठारी प्रदेश आहे. त्यामुळे या भागात आपल्याला जास्त काय दिसत नाही, भूकंप, भूगर्भिक हालचाली होत नाही, कारण तो आधीच सेटल झालेला आहे. त्यामुळे हा अतिप्राचीन भूभाग आहे दख्खनचा पठार. मग महाराष्ट्रातील खडक आणि गाळांच्या मृदाच्या निर्मिती कालखंडानुसार आपल्याला आर्कियन खडक सापडतात, धारवाड श्रेणीचे खडक सापडतात, कडप्पा श्रेणीचे खडक सापडतात, त्याच्यानंतर विंध्य श्रेणीचे खडक सापडतात, आणि गोंडवनाकालीन खडक आणि दख्खन लावा खडक. तर एवढ्या प्रकारचे खडक आपल्याला महाराष्ट्रात दिसतात. ठीक आहे, कोणकोणते? आर्कियन सापडतात, त्याच्यानंतर धारवाड श्रेणीचे खडक सापडतात, त्याच्यानंतर कडप्पा श्रेणीचे खडक, विंध्य श्रेणीचे खडक आणि गोंडवनाकालीन, त्याच्यानंतर दख्खन लावा खडक. एवढ्या टाईपचे खडक आपल्याला महाराष्ट्रात सापडतात. ठीक आहे, समजले आपल्याला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, समजल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. ठीक आहे, आर्कियन खडक मी सांगितलं, पृथ्वी जे आहे खाली आपल्याला सपोज हा भूपृष्ठ असेल, याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला रॉक सापडतील, परंतु जो मेन रॉक आहे बेस पृथ्वीचा तो काय आहे? आर्कियन. मी हे पण सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3 भाग दिसतात, कोकण, सह्याद्री आणि पठार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बेसाल्टचा असं आपल्याला हे दिसतो आवरण. पण मी हे पण सांगितलं होतं की याच्या खाली कोणता आहे? बेसाल्टच्या खाली आपल्याला कोणता भेटेल? आर्कियन. यस, बेसाल्टच्या खाली म्हणजे बेस कोणता आहे पृथ्वीचा? तर आर्कियन खडक. ठीक आहे, आर्कियन खडक हा बेस आहे पूर्ण पृथ्वीचा. आर्कियन म्हणजे लोह त्याच्यात सापडतं. ठीक आहे, तर आर्कियन खडक महाराष्ट्राच्या भूखंडाचा मूळ पायाभूत खडक. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूखंडाचा मूळ पायाभूत खडक आता आर्कियन खडक कुठे सापडतो? पूर्व विदर्भ मध्ये चंद्रपूर असेल, त्याच्यानंतर गडचिरोली, सर्वत्र, तर भंडारा व गोंदियाच्या काही भागात. ठीक आहे, म्हणजे कुठे भेटतो आर्कियन खडक? पूर्व विदर्भ, त्याच्यामध्ये चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली, त्याच्यानंतर भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया म्हणजे पूर्व विदर्भात आपल्याला काय सापडतं? आर्कियन खडक. ठीक आहे, त्याच्यानंतर कोकणामध्ये सिंधुदुर्ग मध्ये कोकणात, कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला यात. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय सापडतं? आर्कियन खडक. कुठे? पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी आर्कियन, आणि त्याच ठिकाणी आपल्याला लोह खनिज सापडतं. लोह खनिज सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि याच भागात पुन्हा लोह खनिज आपल्याला भेटतं. ठीक आहे, तर यात लोह खनिज मोठ्या प्रमाणात असतं. आर्कियन रॉक मध्ये लोह खनिज मोठ्या प्रमाणात सापडतं. यात ग्रॅनाइट, ठीक आहे, ग्रॅनाइट, त्याच्यानंतर नीस आणि शिस्ट हे खडक पण सापडतात. आर्कियन मध्ये ग्रॅनाइट, नीस आणि शिस्ट सापडतं. या खडकात जीवाश्म आढळत नाही. ठीक आहे, या खडकात जीवाश्म आढळत नाही, कारण हा भूभाग जो आहे महाराष्ट्र पठाराचा तो कधी तयार झालाय? जीवसृष्टी निर्माण व्हायच्या आधी तयार झालाय. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला याच्यात जीवाश्म सापडत नाही. त्यामुळे
इकडे आपल्याला काय सापडणार नाही, कोळसा, पेट्रोलियम वगैरे सापडत नाही आपल्या इथे महाराष्ट्रात. समजलं? आर्कियन रॉक म्हणजे काय, आर्कियन खडक म्हणजे काय, तर ज्याच्यात लोह सापडतं. ठीक आहे, तर आपल्याकडे हा आपल्या महाराष्ट्राचा मूळ पायाभूत खडक आहे. पाया जो आहे तो आर्कियन खडकाचा आहे आपला. त्याच्यावरती बेसाल्टचा लेअर तयार झालाय ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. नाहीतर खाली काय आहे, खाली आपला आर्कियन रॉकच आहे, हा आर्कियन खडकच आहे. आणि आर्कियन खडक कुठे सापडतो, पूर्व विदर्भ, पूर्व विदर्भातले जिल्हे 4, चंद्रपूर, गडचिरोली, वरती भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे, आणि नंतर खाली इकडे दक्षिणेला सिंधुदुर्गला सापडतो आपल्याला कोकणात. ठीक आहे, येस सिंधुदुर्ग, येस सिंधुदुर्गमध्ये कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला. ठीक आहे, त्याच्यानंतर यात ग्रॅनाइट, निस आणि शिस्ट खडक आहेत आणि या खडकात आपल्याला जीवाश्म आढळत नाही. ठीक आहे, सो फक्त आर्कियन रॉक जो आहे तो कुठे सापडतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आर्कियन मध्ये लोह खनिज सापडतं मोठ्या प्रमाणात. एवढं क्लिअर? आर्कियन खडक कळाला? कळाला? एवढं कळाला? जायचं पुढे? ऑनलाईन वाले समजलं का? आर्कियन खडक समजला का? पुढचा आहे धारवाड श्रेणीचे खडक. ठीक आहे, धारवाड श्रेणीचे. आता धारवाड हे ठिकाण आहे, आपल्याला माहिती धारवाड हे ठिकाण आहे कुठे, आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, मग त्या ठिकाणी हा जो खडक आहे तो पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला गेला, त्यामुळे त्याला नाव दिलं धारवाड खडक. ठीक आहे, तो धारवाड या ठिकाणी सापडतो का, नाही सापडतो म्हणून नाव नाही दिलं, तर त्या ठिकाणी तो पहिल्यांदा स्टडी केला किंवा अभ्यास केला गेला, त्यामुळे त्याला धारवाड खडक असे म्हणतात. ठीक आहे, धारवाड श्रेणीचा खडक म्हणजे काय, महाराष्ट्रात प्राचीन अग्निजन्य प्रकारच्या आर्कियन खडकांचे अतिरूपांतरित व वलीकरण झालेले धारवाड श्रेणीचे खडक त्यांना म्हटलं जातं. म्हणजे काय, अतिप्राचीन आपला जो अग्निजन्य खडक आहे बेसाल, ठीक आहे, या प्रकारच्या आर्कियन खडकांचे अतिरूपांतरित, पुन्हा दाब आणि तापमान याच्यामुळे पुन्हा रूपांतर झालं वलीकरण. वलीकरण म्हणजे काय, दाबामुळे असे पट्टे तयार झाले. ठीक आहे, वलीकरण त्याला बोलतात. तर म्हणजे काय, जो मूळ आपला अग्निजन्य खडक आहे, अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडकावरती पुन्हा दाब आणि तापमान याचा इफेक्ट होऊन, किंवा दाब म्हणजे काय, वलीकरण झालं असं, कॉम्प्रेशन. ठीक आहे, दाब आणि अतिरूपांतरित म्हणजेच काय, त्याचा मेटामॉर्फिक रॉक किंवा रूपांतरित खडकात रूपांतर झालं आणि त्यालाच धारवाड श्रेणीचा रॉक असं म्हणतो आपण. ठीक आहे, तर हा कुठे सापडतो, हा पण आपल्याला विदर्भात पूर्व नागपूर, भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे, सो नागपूर वरची लाईन, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गमध्येच कणकवली आणि सावंतवाडी. ठीक आहे, सो धारवाड श्रेणीचे खडक कुठे सापडतात पुन्हा आपल्याला, ठीक आहे, येस नागपूर, भंडारा, गोंदिया आणि खाली इकडे सिंधुदुर्ग. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला सापडतात. किमती खनिजे आणि खनिज संपत्ती धारवाडमध्ये सापडते. धारवाडमध्ये आपल्याला खनिज संपत्ती सापडते आणि किमती खनिजे सापडतात. ठीक आहे, त्यामुळे आपण पाहिलं की या पट्ट्यात, ठीक आहे, हा सपोज महाराष्ट्र असेल, ठीक आहे, तर खनिज संपत्ती मुख्य करून कुठे सापडते, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भ या पट्ट्यात सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडली. आपण पहिल्यांदा आधी कोणता पाहिला, आर्कियन.
ठीक आहे. आर्कियन, आर्कियन मध्ये काय सापडलं आपल्याला? लोह. त्याच्यानंतर ग्रॅनाइट, शिस्ट सापडलं. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? धारवाड. ठीक आहे, धारवाड. हे दोन्ही खनिज कुठे दोन्ही खडक कुठे सापडतायत? सिंधुदुर्ग आणि विदर्भ. ठीक आहे, याच्यात सापडतात. आणि धारवाड मध्ये पण आपण पाहिलं की खनिज संपत्ती आढळते. याच्यामध्ये डोलोमाइट, त्याच्यानंतर संगमरवर, अभ्रक आणि सिलिमनाइट आढळतं. ठीक आहे, म्हणजे खनिज संपत्ती आपल्याला का दिसते या ठिकाणी? कारण त्या ठिकाणी त्या पद्धतीचे रॉक आहेत किंवा खडक आहे. ठीक आहे, या ठिकाणी धारवाड खडक आहे, आर्कियन खडक आहे दोन्ही ठिकाणी, आणि त्यामुळे त्या ठिकाणी खनिज संपत्ती सापडते. लोह खनिज या दोन ठिकाणी सापडतं. त्याच्यानंतर डोलोमाइट असेल, संगमरवर, अभ्रक, सिलिमनाइट ते सुद्धा या ठिकाणी सापडतं. ठीक आहे, कळालं धारवाड श्रेणीचे खडक म्हणजे काय? फक्त कुठे सापडतो, आढळतात कुठे, आणि त्याच्यामध्ये कोणते खनिजे सापडतात ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कडप्पा श्रेणीचा खडक. ठीक आहे, कडप्पा श्रेणीचा खडक. तर हा खडक जुना असून महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात आढळतो. दक्षिण आणि पूर्व भाग, महाराष्ट्राचा दक्षिण भाग म्हणजे हा भाग, आणि पूर्व भाग म्हणजे पुन्हा हा भाग. म्हणजे कोणता? पुन्हा विदर्भ आणि खाली सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर कोल्हापूर, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, पैनगंगा व गोदावरी खोऱ्यात आढळतो. म्हणजेच इकडे दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर मध्ये गडहिंग्लज आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि इकडे पैनगंगा व गोदावरीचं खोरं. इकडे गोदावरीचं खोरं, पैनगंगाचं खोरं म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात हे सापडतं. ठीक आहे, हा खडक सर्वप्रथम आंध्र प्रदेशात कडप्पा या ठिकाणी अभ्यासला गेला, म्हणून याचं नाव काय पडलं? कडप्पा. ठीक आहे, त्या ठिकाणी अभ्यासला गेला त्यामुळे याचं नाव पडलं कडप्पा. ठीक आहे, या खडक प्रणालीत पन्ना व गोलकोंडा येथे हिऱ्याच्या खाणी पण सापडतात. ठीक आहे, मग हिऱ्याच्या खाणी कोणत्या ह्याच्यात सापडतात? तर कडप्पा श्रेणीमध्ये. ठीक आहे, कडप्पा श्रेणीमध्ये आपल्याला पन्ना आणि गोलकोंडा ज्या ठिकाणी भारतात आपल्याला हिऱ्याच्या खाणी सापडतात तर ती खडक प्रणाली आहे कडप्पा श्रेणी. ठीक आहे, मग कडप्पा श्रेणीमध्ये फक्त लक्षात ठेवायचं कडप्पा श्रेणी पुन्हा याच ठिकाणी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इकडं विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात. ठीक आहे, त्याच्या दोन श्रेण्या सापडतात. इकडचा जो आहे कडप्पा श्रेणी, याला कडलगी बोलतात. कोल्हापूरमध्ये जे आहे कडलगी किंवा कडलगी. ठीक आहे, दोन श्रेण्या सापडतात. तर पुन्हा त्याच ठिकाणी आपण पाहिलं हे खडक जे आहेत वेगवेगळे ते सुद्धा त्याच ह्याच्यात सापडतात. येस, पन्ना MP मध्ये आहे, गोलकोंडा कर्नाटक मध्ये. काल कडप्पा श्रेणी. नेक्स्ट गोंडवनाकालीन खडक. ठीक आहे, गोंडवनाकालीन खडक. ठीक आहे, गोंडवनाकालीन खडक तर कोळशाचे जाड थर या खडकात मोठ्या प्रमाणात आढळतात. ठीक आहे, भारतामध्ये जो काही कोळसा सापडतो तो गोंडवना काळातला आहे. गोंडवना काळ म्हणजे काय की ज्यावेळेस पृथ्वीचे दोन भाग झाले, वरचा लॉरेशिया, खालचा गोंडवना. मग गोंडवनाचे पुन्हा भाग झाले. ठीक आहे, ज्याचाच पार्ट आहे आपला भारत. ठीक आहे, सो गोंडवना काळात त्या काळात फॉर्म झालेला जो खडक आहे त्याला गोंडवना कालीन खडक असं म्हणतात. कोळशाचे जाड थर या खडकात मोठ्या प्रमाणात आढळतात. याचा आढळ कुठे आहे? वर्धा, वैनगंगा खोरा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली. म्हणजे कुठे? कोकणात सापडतोय का हा? नाही, फक्त विदर्भामध्ये सापडत आहे हा. ठीक आहे, तर वर्धा वैनगंगा खोरं म्हणजे या ठिकाणचं खोरं. ठीक आहे, त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. ठीक आहे, या भागात, आणि याच भागात आपल्याला त्यामुळे कोळसा सापडतो महाराष्ट्रात फक्त.
गाळाच्या थरात वनस्पती व प्राण्यांच्या अवशेष दाबले गेले व त्यापासून तयार झालेले खडक म्हणजे गोंडवना खडक. ठीक आहे, त्यामुळे गोंडवना खडकात आपल्याला भारतात कोळसा सापडतो. भारतात कोळसा जो आहे तो फक्त गोंडवना खडकात आपल्याला सापडतो. तो गोंडवना कालीन खडक किंवा कोळसा आहे. भारतात 90% कोळसा जो आहे उत्पादन हा गोंडवना खडकाशी निगडीत आहे. ठीक आहे, सो गोंडवना खडक आणि कोळसा लक्षात ठेवायचं. आर्कियन खडक आणि लोह खनिज. ठीक आहे, सो गोंडवना कालीन खडक म्हणजे काय, तर याच्यात कोळशाचे जाड थर सापडतात. कोळसा सापडतो गोंडवना ह्याच्यात आणि हा कुठे सापडतोय, वर्धा वैनगंगा खोरे. ठीक आहे, आणि याच खोऱ्यात आपल्याला त्यामुळे दगडी कोळसा सापडतो. वर्धा वैनगंगा पैनगंगा खोऱ्या, ज्याला एकत्रितरित्या प्राणहिताचे खोरे बोलतात. ठीक आहे, इकडनं वर्धा वैनगंगा पैनगंगा तिन्ही एकत्र येतात आणि खाली प्राणहिता होते त्यांची. ठीक आहे, प्राणहिता नदी आणि तिलाच प्राणहितेचे खोरे बोलतात, जे कोळशासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, कायला गोंडवाना कालीन रॉक किंवा खडक म्हणजे कोळशासाठी प्रसिद्ध. नेक्स्ट आहे विंध्यन प्रकारचे खडक. हा खूप कमी भाग आहे महाराष्ट्रामध्ये. या प्रकारचे खडक फारसे आढळत नाही, परंतु केवळ चंद्रपूर जिल्ह्यात हा खडक आढळतो. विंध्यन खडक म्हणजे विंध्य पर्वतात आढळतो तो खडक नाही. ठीक आहे, तो वेगळ्या खडकाचं नाव आहे. ठीक आहे, तो केवळ महाराष्ट्रात कुठे सापडतो, चंद्रपूरमध्ये. ठीक आहे, त्यामुळे विंध्यन खडक विचारलं तर चंद्रपूर. उत्तरेकडे गोलकोंडा व पन्ना याच खडकात आहेत. ठीक आहे, तो विंध्यन खडक आणि चंद्रपूर जिल्हा. ठीक आहे, त्याच्यानंतर दख्खनचा लावा खडक. कोणता खडक आहे मग तो, यस, बेसॉल्ट. ठीक आहे, तर ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झालेला दख्खनचा लावा खडक माहिती आपल्याला. पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात. ठीक आहे, सपोज हा जर महाराष्ट्र असेल तर कोकण किनारपट्टी सोडली आणि हा विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यात आपल्याला बेसाल्ट म्हणजे दख्खनचा लावा खडक आढळून येतो. ठीक आहे, पूर्ण विदर्भ आणि कोकण वगळला तर आपल्याला दख्खनचा लावा खडक दख्खनच्या पठारावरती आढळून येतो. याची जाडी पश्चिम घाटात जास्त आहे तर पूर्वेकडे नागपूर जवळ अत्यंत कमी आहे. ठीक आहे, पठाराची पण जाडी तीच आहे. आपण पाहिलं की हा जर पठारी प्रदेश आहे तर याची जाडी जसजसं आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ तशी तशी कमी होत जाते. 1000 मीटरला किती, 1 मीटर. 1000 मीटरला 1 मीटर त्याची जी जाडी आहे ती कमी होत जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे, नेक्स्ट बेसाल्ट खडक महाराष्ट्राचा 80% पेक्षा अधिक भाग याने व्यापलेला आहे. ठीक आहे, हा 80% भाग जो आहे तो बेसाल्टनेच गेलेला आहे, बेसाल्टनेच व्यापलेला आहे. ठीक आहे, आणि बेसाल्ट मध्ये मग 40 ते 60% सिलिका सापडते. ठीक आहे, 40 ते 60% सिलिका सापडते. एवढं लक्षात ठेवायचं की बेसाल्ट आहे 80% भाग महाराष्ट्राचा बेसाल्टने व्यापलेला आहे. मग त्याच्या खाली कोणती मृदा सापडेल आपल्याला, बेसाल्ट पासून कोणती मृदा तयार होते, रेगूर किंवा काळी मृदा. ठीक आहे, येस. क्लिअर. ठीक आहे, फक्त एक आपण डायग्रामॅटिक व्ह्यू बनवू म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. ठीक आहे, सपोज हा जो महाराष्ट्र आहे तर हा पठार. ठीक आहे, ह्याच्यात कोणता सापडतो, बेसाल्ट. ठीक आहे,
इकडे सापडला बेसाल्ट, जवळजवळ 80% जो आहे आपला बेसाल्ट खडकाचा आहे. त्याच्यानंतर इकडे जो कोकणात पाहिला, ठीक आहे, ते याला जांभा खडक बोलतो आपण. कोकणात जांभा खडक सापडतो. ठीक आहे, कोकणामध्ये कोणता सापडतो? जांभा. ठीक आहे, खाली इकडे दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये पाहिलं. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये, ठीक आहे, कोल्हापूर. आणि इकडे सांगितलं नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर, ते या ठिकाणी आपल्याला सापडते. नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर, तर या ठिकाणी कडप्पा श्रेणी सापडते. कडप्पा. ठीक आहे, या 2 ठिकाणी आपल्याला कडप्पा श्रेणी सापडते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, तर या भागात आपल्याला काय सापडतं? गोंडवना, ज्याच्यात कोळसा आहे. ठीक आहे, इकडे गोंडवना सापडेल. त्याच्यानंतर वरती चंद्रपूर, सॉरी इकडे राहिला नाही का, इथे चंद्रपूर मध्ये आपल्याला विंध्य सापडते, विंध्यन. ठीक आहे, आणि वरती नागपूर, भंडारा आणि गोंदिया, या ठिकाणी धारवाड. आणि याच ह्याच्यात आपल्याला दुसरी कोणती सापडते? धारवाड, धारवाड आणि आर्कियन. धारवाड आणि आर्कियन. ठीक आहे, ठीक आहे, हा जांभा खडक, कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर बेसाल्ट, जवळजवळ 80% भाग. ठीक आहे, खाली इकडे कोल्हापुरात कडप्पा श्रेणी, तीच पुढे इकडे नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये कडप्पा श्रेणी. ठीक आहे, खाली गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात गोंडवना सापडतो. वरती चंद्रपूरच्या भागात आपल्याला विंध्ययन सापडतो. आणि वरती आर्कियन आणि धारवाड. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा आणि गोंदिया, धारवाड आणि आर्कियन. ठीक आहे, समजलं एवढं? खडक प्रणाली समजली का? समजलं? एवढं क्लिअर झालं का? समजलं? डायग्राम ही काढून ठेवा, म्हणजे लक्षात राहील की कोणत्या ह्याच्यात कोणता आहे. आणि त्याच्याच खाली त्या पद्धतीने मग आपल्याला मृदा सापडेल, मृदा संपत्ती सापडेल आणि खनिज संपत्ती सापडेल. जर खडक प्रणाली समजली तर ते पुढचे 2 टॉपिक जे आहे ते समजणार आहे. एवढं समजलं का? ऑनलाईन वाले पटकन डायग्राम काढून घ्या, म्हणजे तुम्हाला मृदा संपत्ती आणि खनिज संपत्ती याच्यावरून क्लिअर होईल. किंवा आणि हे रॉक सिस्टीम त्या जिल्ह्यात सापडलेत म्हणजे तिथेच आहेत असं नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा थोड्या फार प्रमाणात ते सापडतात. ओके, समजलं? जायचं पुढे? झालं? याच्यावरचे
क्विकली आपण क्वेश्चन पाहू आणि मग मृदा संपत्तीला जाऊ. ठीक आहे. ठीक आहे, विचारलंय, दिसतंय क्लिअर? ठीक आहे. जोड्या लावा, खडकाचा प्रकार आणि स्तंभ किंवा खडक. ठीक आहे. बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, जलजन्य खडक आणि रूपांतरित खडक. ठीक आहे. सो इकडे दिलाय डाईक, अरेनाशियस. हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, राज्यसेवा. ठीक आहे, आपण बघूया येतोय का सॉल्व्ह करता. त्याच्यामध्ये आपल्या ओळखीचं कोण दिसतंय आपल्याला? येस, ग्रॅफाइट कोणता आहे मग? तो ग्रॅनाइट. ग्रॅनाइट वेगळा, ग्रॅनाइट वेगळा आणि ग्रॅफाइट वेगळा. ग्रॅफाइट हे हिराचं आपलं कोळशाचं हे पाहिलं आपण, स्लाइड होती, स्लाइड मध्ये दिलं होतं ग्रॅफाइट कोणता आहे. एक मिनिट. इथे सांगितलं होतं ग्रॅफाइट. ग्रॅफाइट कोणता आहे मग? रूपांतरित खडक. ठीक आहे. ग्रॅफाइट आणि ग्रॅनाइट वेगळ्या. ग्रॅनाइट हा अग्निजन्य खडक आणि ग्रॅफाइट हा रूपांतरित खडक. ठीक आहे. सो ग्रॅफाइट सापडला आपला ओळखीचा रूपांतरित खडक, एक सापडला. सो ड च 3 येत आहे आणि ड च 3 फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, 2. बाकीचं माहित असायची गरज नाही. ग्रॅफाइट एक माहिती आहे, एकावरूनच आपली जोडी जुळून जाते. त्यामुळे इतर सगळं पाहायची गरज नाही. जोड्या लावताना हे लक्षात ठेवायचं, जो ओळखीचा दिसतोय, जी जोडी आपल्याला परफेक्ट मॅच माहिती आहे ती लावून पाहायची. ऑप्शन एलिमिनेट होतात, 2 किंवा एकच ऑप्शन राहतो. ठीक आहे. त्यामुळे 1-2 सेकंदात आपलं, 2 पण 1 सेकंदात आपलं आन्सर येऊन जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये 2 आपला आन्सर आला. ठीक आहे. तर मग अ च 4 म्हणजे बहिर्निर्मित अग्निजन्य खडक आहे, कॉंग्लोमरेट. त्याच्यानंतर अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे, डाईक. जलजन्य खडक आहे पुरुंदाचे खडक म्हणजेच अरेनाशियस रॉक आणि रूपांतरित खडक आहे ग्रॅफाइट. ठीक आहे, क्लिअर? जोड्या जुळवा. गोंडवाना श्रेणीचे खडक, त्याच्यानंतर धारवाड श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणीचे खडक आणि विंध्य श्रेणीचे खडक. काय आहेत मग जोड्या? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, गडचिरोली. एक ते खालचा ऑप्शन घ्या, विंध्य श्रेणीचे खडक, चंद्रपूर. ठीक आहे, बरोबर. काय सांगा पटकन ऑनलाईन. येस. विंध्य श्रेणीचे खडक फक्त कुठे सापडतो महाराष्ट्रात? चंद्रपूर. म्हणजे ड च 4, ड च 4 आहे, 2, 3 आणि 4 आपले 2 ऑप्शन कटले, राहिले 2. ठीक आहे. आता गोंडवाना, गोंडवाना कुठे आहे? यवतमाळ आणि गडचिरोली. ठीक आहे. सो यवतमाळ अ च 1, अ च 1 आलं आन्सर. ठीक आहे. किंवा आपल्याला माहिती आहे सावंतवाडी आणि वेंगुर्ला मध्ये गोंडवाना श्रेणीचे रॉक नाहीये. ठीक, त्यामुळे अ च 2 येणारच नाहीये. क्लिअर? हा, विंध्य श्रेणीचा खडक एकच ठिकाणी आहे, चंद्रपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय झालं? ब च 3 धारवाड श्रेणीचा भंडारा, गोंदिया आणि क आर्कियन श्रेणीचे खडक नाही, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि यवतमाळ, गडचिरोली मध्ये गोंडवाना श्रेणीचे खडक. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 3. असे जोड्या लावायला क्वेश्चन्स विचारले जातात.
कडप्पा खडक श्रेणी ही पैनगंगा व गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. दुसरं, धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. आणि गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा व गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. आणि गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात सापडतो. सांगा. काय आन्सर आहे? बी आणि 2 नंबर 3 नंबरचा ऑप्शन. आणि हे का नाही? कडप्पा श्रेणी कुठे आढळते महाराष्ट्रात? कडप्पा श्रेणी खाली सांगितलं डायग्राम मध्ये पहा. कोल्हापूर आणि इकडे यवतमाळ, चंद्रपूर आणि नांदेड. ठीक आहे. त्याच्यानंतर पैनगंगा आणि गोदावरीचं खोरं सांगितलेलं, इकडनं गोदावरी इकडनं पैनगंगा. या ठिकाणी सांगितलं होतं कडप्पा खडक श्रेणी सापडते. ठीक आहे. तो कडप्पा खडक श्रेणी पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात सापडते. त्यामुळे ए बरोबर. ठीक आहे. हे पण माहिती आहे धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅंगनीज सापडते, कारण धारवाड खडक श्रेणी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. ठीक आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया मॅंगनीज सापडतं, लोह खनिज सापडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात सापडतो. सी बरोबर. ऍटलिस्ट आपल्याला बी आणि सी तर माहिती आहे बरोबर आहे. ठीक आहे. मग बी आणि सी बरोबर फक्त 2 ऑप्शन मध्ये. सी तर माहिती आहे आपल्याला बरोबरच आहे, कारण गोंडवाना श्रेणीतच दगडी कोळसा सापडतो. तर सी फक्त 2 ऑप्शन मध्ये. तर मग आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन राहतात. त्याच्यामध्ये बी बरोबर दिलंय आपल्याला, बी बरोबर दिलंय दोन्ही मध्ये पण. ठीक आहे. त्यामुळे बी चा प्रश्न येत नाही, राहिला फक्त ए चा प्रश्न. ठीक आहे. मग कडप्पा श्रेणी पैनगंगा आणि गोदावरी खोऱ्यात सापडते. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन येणार 4. मॅक्झिमम घेऊन जायचं, जनरली मॅक्झिमम बरोबर द्यायचं आणि मिनिमम चुकीचं द्यायचं. ठीक आहे. सो ए पण बरोबर, पैनगंगा आणि गोदावरी खोरं. सो हा झाला ऍप्लिकेशन बेस. खडक प्रणालीवरून तुम्हाला खनिज संपत्ती विचारतायत. ठीक आहे. आम्ही त्याच्यासाठीच आपण हे शिकत आहोत. येस. नेक्स्ट मृदाचा आहे हा. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकांचा गुणधर्म नाही? हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. राज्यसेवेचा प्रश्न आहे हा, की खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? लास्टचा क्वेश्चन शब्द पाहिजे, नाही का आहे. जलजन्य खडक म्हणजेच कोणता? स्तरित खडक. स्तरित खडक. ठीक आहे. किंवा गाळाचा खडक. मग कोणता गुणधर्म नाही? स्तरित खडकाचे काय गुणधर्म आहेत? स्तरांमध्ये आढळतो. ठीक आहे. मृदू, त्याच्यानंतर जीवाश्म सापडते. ठीक आहे. मग आता याच्यात काय सांगितलं? एकाच खडकाच्या थरात अनेक आकारांचे कण संघटित झालेले असतात. आहे का? येस. नेक्स्ट, खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. ठीक आहे. खडकात प्रामुख्याने जीवाशेष आढळतात. बरोबर. आणि खडक मृदू असतात, त्यामुळे झीज लवकर होते. आता इथे दिले मृदू, इथे दिले कठीण. मग असणार दोघांपैकी एकच. मग आपल्याला माहिती मृदू आहे.
ठीक आहे, मग हे स्टेटमेंट क्लिअर झालं, हे स्टेटमेंट क्लिअर झालं. या दोघांमध्ये आपण अडकलो की याच्यामध्ये सांगितलं अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात आणि याच्यात सांगितलंय मृदू असतात त्यामुळे लवकर झीज होते. ठीक आहे, वरच्या वाक्यात आपण बरोबर काय दिलंय, अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात, एकत्र येऊन झालेले असतात. मग ते कठीण असतील का मृदू असतील, तर ऑब्व्हियसली मृदू असतील, कारण की त्यांचं तेवढं कॉम्पॅक्शन झालेलं नसतं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन काय येणार, चुकीचं कोणतं सेंटेन्स आहे, दोन नंबरचं सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. क्लिअर? सगळा प्रश्न एवढा दिला असता थोडं काहीतरी टाकेल. येस, इथे फक्त हा सेंटेन्स चुकवला आणि तो पण ह्या शब्दामुळे. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. या ठिकाणी घाईघाईत वाचताना आपण आहे वाचणार. ठीक आहे, आहे, आणि मग पहिलंच बरोबर देऊ शकतो किंवा दुसरंच देऊ शकतो, तिसरंच देऊ शकतो असं. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे, त्याच्यानंतरच अटेम्प्ट करायला जायचं आहे. खालीलपैकी विधानाचे निरीक्षण करून पर्याय निवडा. ठीक आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. दुसरं, स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. आणि तिसरं, रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही. तर काय माहिती आपल्याला त्याच्यावरून ऑप्शन निवडायचं. म्हणजे आढळतात त्याच्यात पण 3 नंबरच्या आढळतात. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही पण आढळतात. सांगा पटकन. अ आणि ब बरोबर. अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. अग्निजन्य खडकामध्ये मी सांगितलं अग्निजन्य खडक आपल्या कुठे आहे, पठारावर. ठीक आहे, बेसाल्ट. तिथे खनिजे सापडतात का, पठारावरती खनिजे सापडतात का, नाही सापडत. या ठिकाणी मेन खनिजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि विदर्भात सापडतात. त्यामुळे अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते का, नाही, अग्निजन्य खडकात खनिजे सापडत नाही. चुकीचं, अचूक अचूक अचूक, फक्त ब बरोबर. ब बरोबर आहे का. स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम सापडतं. स्तरित खडक, चून खडकच स्तरित खडक आहे, त्यामुळे बरोबर. तिसरं, रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट यांसारखी खनिजे सापडत नाहीत दिलं इथं. तर त्या ठिकाणी मेटामॉर्फिक रॉक किंवा रूपांतरित खडकात सांगितलं आपल्याला काय सापडतात, खनिजे सापडतात. खनिजे सापडतात रूपांतरित खडकात. रूपांतरित खडक कोणते, धारवाड, विंध्य, इकडचे आर्कियन. तर हे रूपांतरित खडक आहे आणि त्यांच्यामध्ये ही सगळी खनिजे सापडतात. इथे नाही दिलंय, त्यामुळे क चूक, ब बरोबर, आपण चूक. ठीक आहे, क्लिअर. किती बारीक बारीक चुका टाकेल असतात. बारीकच सर्व, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयोगाने हे केलेलं असतं फसवायला. ठीक आहे, क्लिअर. मग खनिज सॉरी खडक प्रणाली क्लिअर. जायचं पुढे. ठीक आहे, झालं क्लिअर. येस, बरोबर. चलो, नेक्स्ट टॉपिक मृदा संपत्ती. ठीक आहे, खनिज खडक प्रणालीवरूनच मृदा संपत्ती आपल्याला शिकायची आहे. तर महाराष्ट्रात मृदेचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे, काळी मृदा किंवा रेगूर मृदा, दुसरी जांभी मृदा किंवा लॅटराईट मृदा, तांबडी मृदा किंवा पिवळसर मृदा. ठीक आहे, हा जर महाराष्ट्राचा भाग असेल. ठीक आहे,
तर याच्यामध्ये सांगितलं कोकण, तो कोकण भागात आपल्याला जांभा खडक सापडतो आणि त्यामुळे जांभी मृदा. नेक्स्ट इकडे पठारावरती आपल्याला बेसाल्ट सापडतो आणि बेसाल्टच्या विदर्णातून किंवा त्याच्यापासून काळी मृदा, ठीक आहे, तिलाच रेगूर मृदा बोलतात. आणि इकडे विदर्भामध्ये आपल्याला तांबडी माती सापडते किंवा पिवळसर माती सापडते आपल्याला इकडे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने खडकावरूनच आपल्याला मातीचे प्रकार सापडतात. जांभा खडकावरून या ठिकाणी जांभी मृदा, जिलाच लॅटेराइट थोडीशी लाल पिवळसर असते. दुसरं बेसाल्ट पासून काळी मृदा सापडते आणि तांबडी माती म्हणजे लाल माती या ठिकाणी आपल्याला सापडते याच्यात विदर्भात, ठीक आहे. सो हे 3 मातीचे प्रकार महाराष्ट्रात पाहायला भेटतात, ठीक आहे. आता रेगूर मृदा म्हणजेच काळी मृदा, याच्यावरती सारखं क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. रेगूर मृदा किंवा काळी मृदा. निर्मिती बेसाल्ट खडकाच्या विदर्णातून या मृदेची निर्मिती होते. बेसाल्टचा खडक जो आहे, ज्यावेळेस त्याचं अपक्ष होतं किंवा झीज होते, तर त्याच्यापासून मग आपल्याला काळी मृदा भेटते, ठीक आहे. बेसाल्ट खडक काळ्या कलरचा असतो आणि त्याच्यापासूनच काय भेटतं, काळी मृदा तयार होते, जिला रेगूर मृदा बोलतात. या काळ्या मृदेत पाणी किंवा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, कारण या मृदेत चुनखडीचे प्रमाण अधिक असते. चुनखडीचे प्रमाण अधिक असते आणि याची काळ्या मृदेची ओलावा धरून ठेवण्याची किंवा पाणी धरून ठेवण्याची क्वालिटी जी आहे ती जास्त असते, क्षमता जास्त असते आणि त्यामुळे याच्यात कापूस हे पीक जे आहे उत्तमरित्या येते आणि त्यामुळे याला काय बोलतात, कापसाची काळी मृदा. कापसाची काळी मृदा. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिमेकडील जो विदर्भ आहे तर त्याच्यात आपल्याला कापूस हे पीक दिसतं का, कारण तिथे काळी मृदा आहे आणि काळ्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे जास्त आहे. आणि काळा रंग का आहे, हा PYQ आहे. काळा रंग का प्राप्त होतो त्या मृदेला, तर टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट आयनचं किंवा लोह खनिजाचं एक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे तिला काळा रंग प्राप्त होतो, ठीक आहे. टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग प्राप्त झालेला आहे. काळ्या मृदेचे गुणधर्म काय आहेत आता, की ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता अधिक, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक, ठीक आहे, ठीक आहे. या मृदेत आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, ठीक आहे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी सापडते. या मृदेत मग आपल्याला चुनखडी, त्याच्यानंतर पोटॅश, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, ठीक आहे. क्वेश्चन इकडेच जातो की रेगूर मृदा किंवा काळी मृदा लक्षात ठेवायचं बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट ओलावा किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त, त्याच्यानंतर चुनखडीचे प्रमाण अधिक, त्याच्यानंतर कापसासाठी रेगूर मृदा प्रसिद्ध आहे किंवा काळी मृदा प्रसिद्ध आहे, ठीक आहे. आणि तिला काळा रंग येतो, टिटॅनी फेरस, येस, ठीक आहे, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटमुळे. मग गुणधर्म काय, ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता अधिक. या मृदेत नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते आणि चुनखडी, पोटॅश, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात सापडतात, ठीक आहे. तर आपल्याकडे मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ याच्यात काळी मृदा सापडते, ठीक आहे. महाराष्ट्राच्या आपण पाहिलं बेसाल्ट खडक जो आहे महाराष्ट्राच्या जवळजवळ 80% भागात बेसाल्ट सापडतो, मग त्याच भागात काळी मृदा सापडते. त्यामुळे महाराष्ट्रात जवळजवळ 75% म्हणजे 3/4 भागात, ठीक आहे, 3/4 भागात आपल्याला रेगूर मृदा किंवा काळी मृदा सापडते. तर दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राच्या 86% हे पाहिलं आपण, ठीक आहे. दख्खनचा पठार जो बेसाल्टचा बनलेला आहे त्याचा 86% भाग तो व्यापतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात 75% भागात जो आहे
ही मृदा सापडते. तर मग बेसाल्ट खडक कुठे सापडत नाही महाराष्ट्रात? ठीक आहे, हा जर महाराष्ट्र असेल, इथे बेसाल्ट खडक सापडतो, तो कुठे सापडत नाही बेसाल्ट खडक? कोणत्या भागात? पूर्व विदर्भात. येस, इकडे सापडत नाही तो आणि कोकणात सापडत नाही. त्यामुळे काळी मृदा पण कुठे सापडणार नाही? कोकणात आणि पूर्व विदर्भात सापडणार नाही. कोकण आणि पूर्व विदर्भ वगळून संपूर्ण महाराष्ट्रात आढळते. ठीक आहे, क्लिअर? काळी मृदा पहिला प्रकार समजला, काळी मृदा समजला. ठीक आहे, ही काळी मृदा, भेगा पडलेल्या दिसतात का? पाणी धरून ठेवल्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे भेगाळलेली ही मृदा दिसते, ही झाली काळी मृदा. बघू आता नेक्स्ट, पुढची आहे तांबडी मृदा. तांबडी मृदा ठीक आहे, येस, तांबडी मृदा म्हणजे काय? तर रेड सॉइल, इंग्लिश मध्ये रेड सॉइल. ठीक आहे, तांबडी मृदा म्हणजेच रेड सॉइल. तर अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून झालेली मृदा. ठीक आहे, अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून झालेली मृदा लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिला तांबडा रंग प्राप्त होतो. ठीक आहे, तर विदर्भातील जी काही विदर्भात तांबडी मृदा सापडते आपल्याला. ठीक आहे, विदर्भामध्ये पूर्व विदर्भात तांबडी मृदा सापडते. आणि का त्याचा रंग तांबडा आहे? तर लोहाचे प्रमाण, त्यात लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे तांबडा रंग प्राप्त होतो. ठीक आहे, कारण काय होतं, विदर्भात पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे जे सेस्क्वी ऑक्साइड्स जे आहेत, तर सिलिका जे आहे ते पाण्यात झिरपलं जातं आणि वरती फक्त अल्युमिनियम ऑक्साईड राहतं आणि लोह राहतं. त्यामुळे काय होतात, तर तांबडा रंग त्याला प्राप्त होतो. याच्यात ह्युमसचे प्रमाण कमी असते. ह्युमस म्हणजे ऑर्गॅनिक जे काही कंपाऊंड असतील तर त्यांचं प्रमाण कमी असते. महाराष्ट्रात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली म्हणजेच पूर्व विदर्भ या भागात तांबडी मृदा म्हणजेच लाल मृदा किंवा रेड सॉइल सापडते. यात पालाश, स्फुरद, कॅल्शियम, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. ठीक आहे, सो पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा शिस्ट निस्ट पासून बनलेली आहे. ठीक आहे, या भागात सापडतं ना शिस्ट निस्ट. ठीक आहे, रूपांतरित खडक किंवा मेटामॉर्फिक खडक. लालसर तपकिरी मृदा किंवा तांबडी मृदा असं तिला आपण बोलतो. ठीक आहे, सो पूर्व विदर्भात तांबडी मृदा सापडते, लोहाचे प्रमाण अधिक, त्यामुळे लालसर रंग तिला असतो. ठीक आहे, ही तांबडी मृदा. ठीक आहे, लाल मृदा, रेड सॉइल. ठीक आहे, नेक्स्ट प्रकार आहे जांभी मृदा किंवा लॅटेराइट सॉइल. ठीक आहे, तर जांभी मृदा कशी तयार होते, कुठे सापडते? मेन म्हणजे कोकणात. ठीक आहे, सतत ओला व कोरडा ऋतू असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशात निर्माण होते. ठीक आहे, सो जांभी मृदा म्हणजे काय? सतत ओला आणि कोरडा. कोकणात माहितीये खूप जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, उन्हाळ्यात कोरडा आणि ह्याच्यात ओला आणि कोरडा असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशात म्हणजे दमट हवामानाच्या प्रदेशात. ठीक आहे, जांभी मृदा सापडते. चुना व सिलिकाचे प्रमाण कमी असते, लोह अल्युमिनियमचे प्रमाण अधिक, त्यामुळे लाल रंग. पण याच्यात मेन काय फॅक्टर आहे कलरचा? तर पाऊस, सतत ओला आणि कोरडा ऋतू, त्यामुळे लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण जास्त आणि त्यामुळे जांभी मृदा फॉर्म होते. या मृदेत नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी म्हणजे सुपीकता कमी. ठीक आहे, कमी सुपीक. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात कमी उत्पादकता असणारी मृदा आहे. ठीक आहे, सर्वात कमी उत्पादकता असणारी मृदा आहे. त्यामुळे आढळ संपूर्ण कोकण आणि खाली कोल्हापूर जिल्ह्यात
त्याच्यानंतर गडचिरोलीच्या पण काही पूर्व भागात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती आपल्याला जांभी मृदा सापडते. याच्यात नायट्रोजन नाहीये, मेन म्हणजे वनस्पतीला मुख्य लागतात NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. ठीक आहे, तर ह्याच्यात नायट्रोजन पण नाही आणि फॉस्फरस पण नाही, त्यामुळे याची सुपीकता कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला कोकणात भात आणि त्याच्यानंतर काय दिसतात, फळ लागवड जास्त दिसते, झाडं. ठीक आहे, पिके जास्त दिसत नाही. तर जांभी मृदा याचा कलरचं कारण काय आहे, त्याच्यात ओला व कोरडा ऋतू. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यात लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण जास्त सापडते. ठीक आहे, आणि फक्त कोकणात सापडते, लक्षात ठेवायचं, कोकण आणि खाली कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, येस. आता जांभा खडक जो आहे, तर या जांभा खडकात बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात पाहावयास मिळतात. त्यामुळे कोकणात, महाराष्ट्रात फक्त कोकणात आपल्याला बॉक्साईट सापडतं. ठीक आहे, नेक्स्ट, या मृदेत आयर्न ऑक्साईड आणि अल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते, त्यामुळेच लालसर कलर येतो. जांभी मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आणि पूर्व गडचिरोलीत आढळते, मुख्यतः पूर्व कोकणात. नेक्स्ट, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत आणि पाचगणी येथे जो जांभा खडक सापडतो, महाबळेश्वर पाचगणी येथे जांभा खडक जो सापडतो तो बेसाल्टच्या रासायनिक विदर्णातून तयार झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस बेसाल्ट खडकामधल्या इतर जे काही केमिकल्स, रासायनिक पदार्थ आहेत ते निघून जातील आणि अल्युमिनियम आणि लोह, अल्युमिनियम Al आणि Fe म्हणजे आयन, लोह त्याच्यात शिल्लक राहील, त्यावेळेस बेसाल्टचं रूपांतर काय होईल, जांभा दगडात होईल. त्यामुळे पाचगणी या ठिकाणी जो जांभा दगड सापडतो, लालसर माती महाबळेश्वर पाचगणीमध्ये सापडते, तर ती बेसाल्टच्या रासायनिक विदर्णातून तयार झालेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट, ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही, त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने अयोग्य मृदा. ठीक आहे, पाणी धारण करण्याची क्षमता सर्वात कमी असते, सर्वात जास्त कोणाची, काळी मृदा किंवा रेगूर मृदा, परंतु ह्याची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप कमी असते. आणि याच्यात त्यामुळे काय घेतलं जातं, पिके, एकतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी, दुसरं की त्याच्यामध्ये पोटॅश, नायट्रोजन, फॉस्फरस, त्याच्यानंतर सेंद्रिय द्रव्य कमी, त्यामुळे या ठिकाणी कोणती पिके घेतली जातात, फळ लागवड, काजू, चिकू, सुपारी, भात, आंबा आणि नाचणी. ठीक आहे, ही पिकं घेतली जातात. कळालं, ही झाली जांभी मृदा. ठीक आहे, जांभी मृदा, त्याच्यानंतर लालसर मृदा आणि काळी मृदा. क्लिअर एवढं, 3 टाईप. हे फक्त डायग्रामॅटिकली लक्षात ठेवायचं, खूप इझी आहे. हा जर महाराष्ट्र असेल तर इकडे जांभी मृदा सापडेल कोकणात. ठीक आहे, मध्ये काळी मृदा, आणि विदर्भात तांबडी मृदा. मग ह्याच्यावरती किती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येऊ, क्वेश्चन सोडवताच आला पाहिजे. झालं, कळालं. ठीक आहे, पटकन ह्याच्यावरचे आपण PYQs पाहू. येस, आता इथे काय विचारलंय, पिके आणि माती मृदेचे प्रकार सांगितले. ठीक आहे, पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा, जांभी मृदा. ठीक आहे, तर आपल्याला ह्याच्यातली काळी मृदा माहितीये. काळ्या मृदेत काय येतं, येस, काळी कापसाची मृदा. ब च 4, ब च 4 फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, सगळ्या जोड्या न जुळवता एका सेकंदात आपलं आन्सर. ठीक आहे, सो जांभी मृदा आपल्याला माहिती कशासाठी प्रसिद्ध आहे,
काजू. ठीक आहे. वाळवंटी मृदा, वाळवंटी भागात काय येतं? सफरचंद येतील का? भरड धान्य, भरड धान्य. आणि पर्वतीय मृदा, हिमाचल प्रदेश त्या भागात, काश्मीर भागात आपल्याला काय सापडतात? सफरचंद. ठीक आहे. सोपा क्वेश्चन, ऍप्लिकेशन बेस. ठीक आहे. नेक्स्ट, येस, महाराष्ट्राच्या मृदे संदर्भात विधाने. रेगूर मृदेत अल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. नेक्स्ट, जांभी मृदा आर्द्र हवामानात आढळते. ठीक आहे, म्हणजे दमट हवामान. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते. ठीक आहे. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. ठीक आहे. काय ह्याचा आन्सर? रेगूर मृदेत अल्युमिनियम लोहाचे प्रमाण भरपूर असते. दुसरं, जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते, बरोबर आहे. आणि तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, हे सुद्धा बरोबर. सो BCD बरोबर आहे. आणि BCD फक्त याच ठिकाणी सापडत आहे, म्हणजेच A सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे चारही बरोबर. समजलं? ज्यावेळेस एखादं सेंटेन्स माहित नसेल ते तसंच ठेवायचं, बाकीचे ऑप्शन एकदा चेक करायचे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं, रेगूर मृदेत अल्युमिनियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक असते? बॉक्साइट मी सांगितलं, फक्त कोणत्या प्रकारच्या खडकात किंवा कोणत्या मृदेत सापडते. यस, तर बॉक्साइट आणि लोह कोणत्या प्रकारात जास्त असते? बॉक्साइट जांभी मृदा. जांभ्या मृदेत बॉक्साइट जे आहे ते मोठ्या प्रमाणात सापडते. झालं? सोपे क्वेश्चन आहेत, 1 लाइनर आहे, डिरेक्टली आन्सर होतील असे. येस. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. किती सोपा क्वेश्चन आहे हा. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. कोणता? रबर. महाराष्ट्रात रबर होतो का? नाही. कॉफी होते का? नाही. ताग होतो का? नाही. महाराष्ट्रात काळी मृदा आढळते आणि त्याच्यात कापूस कल्टिवेशन होतं. ठीक आहे. नेक्स्ट, पुन्हा डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. काळी कापसाची मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा की जांभी मृदा. ठीक आहे. तर भारतातील सर्वात जास्त प्रदेश हा गाळाची मृदाने व्यापलेला आहे. कारण की भारतात इकडनं माहिती आपल्याला, इकडे पूर्ण गाळाचा प्रदेश आहे. उत्तर भारतीय गाळाचे मैदान हा सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर इथे काळी मृदा जी आहे ती या भागात सापडते. त्याच्यानंतर या भागात जांभी मृदा किनारपट्टी प्रदेशात. ठीक आहे. आणि इकडे सगळीकडे तांबूस किंवा तांबडी मृदा. ठीक आहे. परंतु हा जो भाग आहे तो पूर्णपणे गाळाचा मैदानी प्रदेश आहे. या भागात गाळाची मृदा म्हणजेच कोणती मृदा सापडते? येस, अल्युवियल सॉइल किंवा गाळाची मृदा. येस, झालं. समजले हे 2 टॉपिक, खडक प्रणाली आणि मृदा संपत्ती. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक तर नदी प्रणाली चालू करू किंवा मग हवामान टॉपिक चालू करू. ठीक आहे. दररोज 1.5 ते 3.5 लेक्चर असणार आहे कंटिन्युअसली जिओग्राफीचा. त्याच्यानंतर बाकीचे सब्जेक्ट कव्हर केले जातील. ठीक आहे. एवढं समजलं? क्लिअर? चालेल. मग नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. बाय बाय.